नमस्कार मंडळी, मी प्रेरणा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मंडळी, आज आपण आलेलो आहोत वसईमधली एक आगळ्या वेगळ्या रेस्टॉरंटमध्ये। तिथली चव, तिथला ॲम्बियन्स, तिथले नवीन नवीन डिशेस ट्राय करायला। तर चला तर मंडळी जाऊया वर आणि बघूया काय काय मेजवानी आहे कोकम रेस्टॉरंटमध्ये। तर मंडळी, हे 3rd फ्लोअरला आहे आणि आता आपण 3rd फ्लोअरला आलेलो आहोत। आणि जर कधी वेटिंग असेल रेस्टॉरंटला तर इथे बसण्यासाठी सिटिंग अरेंजमेंट आहे, तुम्ही बसू शकता। आणि आता चला, आता वेळ झाली आतमध्ये जायची, तर चला आतमध्ये जाऊया। तर मंडळी, आपण आलोय, मस्तपैकी सिटिंग अरेंजमेंट आहे, बसलोय, छानसा व्ह्यू आहे बाहेर। आणि आपण आलेलो आहोत एक्झॅक्टली आपलं जे वसईचं डीमार्ट आहे त्याच्या बाजूलाच विजय सेल्स आहे। विजय सेल्सच्या 3rd फ्लोअरला हे कोकम रेस्टॉरंट आहे आणि ऍड्रेस आपला डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा आहे, तर नक्की चेक करा। आणि आता आपण देऊया ऑर्डर। तुम्ही ॲम्बियन्स सुद्धा बघितलास, उत्तम ॲम्बियन्स आहे, छानसा कोळी लुक येतोय, आपण वॉलला बघितलंच पेंटिंग। तर चला आता मंडळी बघूया मेनू मध्ये काय काय आहे। चला तर मंडळी किचन मध्ये जाऊया कोकम रेस्टॉरंटच्या आणि मस्त ताजे ताजे मासे कोणते ते बघूया। तर या तर मंडळी, माझ्या हातात मस्तपैकी मॅरिनेट केलेला ताजा पापलेट आहे आणि आज आपण दिलेली आहे ऑर्डर आपल्या पापलेट थाळीची। आणि हा आता पापलेट मस्तपैकी फ्राय होण्यासाठी तव्यात जाणार आहे, तर चला या बघूया। तर मंडळी, माझ्या हातात आहे थाळीमध्ये जाणारी स्पेशल पुरी आणि पालकची आहे। आणि याची साईज बघा, माझ्या हाताच्या पंजापेक्षा मोठी आहे आणि छान अशी मोठी साईज मिळते आपल्याला थाळीमध्ये। आणि मेन म्हणजे पालकची आहे आणि ती अजून असे 2 आहेत, एक वडा येतो आणि एक बीटरूट पुरी येते आणि ही पालक पुरी। तर मंडळी, माझ्या हातात आता ताजी सुरमई आहे आणि सुरमई बघा मस्त मोठी आहे आणि माझ्या 1 वीक पेक्षा मोठी आहे आणि मस्त फ्रेश आहे आणि आता ती मॅरिनेट होणार आहे। चला या बघूया।
तुम्हाला कॉकटेल मॉकटेलचे दोन्ही ऑप्शन आहेत आणि आता आपण मॉकटेल घेणार आहोत. त्यांचे मॉकटेल बनवतात. तर या मंडळी बघूया. तर मंडळी काही कस्टमर आहेत कोकम रेस्टॉरंटचे आपल्या सोबत आलेले लंचला. त्यांना आपण विचारूया की त्यांना इकडचं फूड कसं वाटलं. तर या. तर हॅलो सर, नाव आपलं? अनिकेत राऊत. तर तुम्हाला इकडचं जेवण कसं वाटतं? चांगलं वाटलं, एकदम डिलिशियस वाटलं. एकदम जेन्युअली सांगतात. हो, जेन्युअली सांगतात. आणि आपल्या सगळ्यांना काय काय आवडलं इकडचं? नक्कीच तुम्ही इथे येऊन कधीतरी ट्राय करा, मी तर सांगेल. एवढी छान होती. हो, छान. आणि सर तुम्हाला काय आवडलं? मला पण जवळ चटणी. जवळा चटणी. सगळ्यांना असं काय वेगळं असं काय नाही, लॉलीपॉप पण चांगले होते. फ्रेश छान होतं. तर मंडळी कोकम रेस्टॉरंट मधल्या दोन्ही थाळ्या आलेल्या आहेत. एकामध्ये आहे गोवन करी आणि एकात आहे मालवणी करी. ही मालवणी करी जी आहे ना ती आपल्या पापलेटच्या थाळीमध्ये आहे आणि सुरमईच्या थाळीमध्ये ना गोवन करी आहे. म्हणजे दोन्ही करीचा आज मी आस्वाद घेणार आहे. बघूया दोन्ही करी कशा लागतात. चला स्टार्ट करूया. तर मंडळी कोकम रेस्टॉरंट मध्ये ना थाल्या स्पेशल चालतात आणि ह्यांची थाल्यांची साईज बघा केवढी मोठी आहे. आणि आज पण आपण जेवढे पण रेस्टॉरंट एक्सप्लोर केले त्यामध्ये एवढी मोठी थाळी येत नाही. थाळीची साईज बघा. आणि मेन आकर्षण आहे ह्या वड्याचं. हा वड्याची साईज बघा, जशी तुम्हाला मगाशी सुद्धा दाखवली. आणि आता बघा हा वडा केवढा मोठा आहे. आणि चला आता न राहता आपण पटकन आधी टेस्ट करूया. तर मंडळी टेस्टिंगच्या आधी आपण बघूया याच्यामध्ये काय काय आहे. तर या इथे पहिला आहे आपली मालवणी करी. इथे राईस येतो. इथे सुक्या जवळ्याची चटणी येते. इथे आपल्याला ना बटाट्याचे हे येतात, म्हणजे मस्त ह्याला रव्याचं कोटिंग आहे, फ्राय केलेले आहे. गुलाबजाम आहे. आणि हे लोणचं आहे ना हे साधं लोणचं नाही, ह्याच्यात ना तेंडली गाजर हे सगळं मिक्स असलेलं हे लोणचं आहे. आणि मेन आकर्षण बघा सोलकढी मस्त शॉर्ट सारखी दिलेली आहे आणि छोट्या ग्लासात आहे. इथे फ्राय पापलेट आहे, त्याच्यावर मस्त गार्लिक वगैरे पण दिसतंय. आणि इथे आहे हा वडा. इथे आहे ही पालक पुरी. इथे आहे ही बीटरूट पुरी. आणि इथे आपल्याला पापड, इथे कांदा लिंबू आहे. आणि मस्त अशी मोठी थाळी आहे. आणि चला आता टेस्ट करूया. आता आपली ही मालवणी करी आहे आणि मी टेस्ट करते, बघूया कशी लागते. अमेझिंग. आपण अगदी घरात करतो ना तशी आहे आणि एकदम मस्त अशी झणझणीत आहे. आणि जो खोबरं ग्राइंड केल्यानं ते एकदम मस्त अशी स्मूथ पेस्ट झाली आहे, त्यामुळे जास्त असं खोबरं खोबरं लागत नाहीये. एवढी भारी चव लागते ना, अमेझिंग आहे. तर मंडळी आता ही पालक पुरी आहे, त्यासोबत खाऊन बघूया कसं लागतंय. मस्त चव लागते, एक वेगळी चव लागते, छान लागते ती. नाईस, मस्त. आता ही बीटरूट पुरी आहे आणि त्याच्यासोबत आता आपण सुक्या जवळ्याची चटणी खाऊया. एवढी सुंदर आहे ना चटणी, मस्त सुट्टी सुट्टी आहे आणि अगदी प्रॉपर शिजवली आणि मस्त केलेली आहे. जशी आपण घरात बनवतो ना एकदम झटपट तशी बनवलेली आहे. आणि त्याची टेस्ट आहे ना तेवढी मस्त डिलिशियस येते ना, ती शब्दात सांगू शकत नाही. तुम्ही या आणि खाऊन बघा, तरच तुम्हाला खूप आवडणार आहे. एकदम मस्त लागते, अप्रतिम. मंडळी हे जे पापलेट आहे ना ते एवढं कुरकुरीत केलं ना, अगदी मला असं आवडतं ना, असं मस्त असं कुरकुरीत पापलेट. हे बघा कसं मस्त आतून मस्त कुरकुरीत पापलेट. हे बघा कसं मस्त आतून मस्त शिजलंय आणि वर मस्त अशा
हे घातले, कोथिंबीर घातलीये, लसूण घातलाय. खाऊन बघूया आता. अप्रतिम बनवलाय. तर मला असं वाटेल मी खरंच सगळं अप्रतिम बोलते, पण ऍक्च्युअल मध्ये हे मासा जो आहे ना तेवढं ताजा आहे ना, आणि जे मसाले लावलेत ना एवढं क्रंची आहे ना, वर जे कोटिंग झालंय ना कुरकुरीत, त्याच्यामुळे ते पापडचा स्वाद ना अजून वाढतोय आणि खाताना एवढी मजा येते ना. त्या गार्लिक वगैरे असं दाताखाली लागतंय, एकदम अमेझिंग लागतंय खाताना. मस्त मासे A1 आहेत खरंच, खूप छान. मस्तपैकी असा रव्यात फ्राय केलेला बटाटा आहे आणि आता खाऊन बघा कसा लागतोय. क्रंचीनेस तुम्हाला ऐकायला येत असेल. डिलिशियस लागतोय, अगदी मस्त. एवढं परफेक्ट कुक आहे आणि त्याच्यावरून ते मस्त असं कोटिंग जे मारलंय ना रव्याचं, तेवढं क्रंची लागतंय ना, एकदम छान लागतं वेफर. तर मंडळी इकडचं स्पेशल तेंडलीचं लोणचं खाऊन बघूया. लोणच्याची चव एकदम डिफरंट आहे, एकदम सुंदर लागते. तेंडली अशी आहे करून असं जाणवतच नाहीये, एवढी अमेझिंग लागते ही. खाऊन बघा आलात की, एवढं सुंदर आहे ना, म्हणजे असं आंबट गोड आहे, पण जरा जास्त गोड आहे. गोडचा जी चव आहे ना ती जास्त येते आंबट पेक्षा, पण अमेझिंग लागते. हे जे काय लोणचं बनवलंय ना ते एकदम सुंदर बनवलंय. मंडळी माझी फेवरेट असलेली सोलकढी, आणि ती पण आता मस्त अशा छोट्याशा कपात आली आहे. पिऊन बघूया कशी लागते. सोलकढी ओके ओके आहे, पण ठीक आहे, छान आहे. गुलाबजाम बघा, मस्त असा एकदम परफेक्ट बघा, मस्त असा गुलाबजाम आहे. खाऊन बघूया. परफेक्ट मुरलाय आणि छान लागतोय. गुलाबजाम जास्त गोड नाहीये, त्यामुळे एकदम मस्त लागतोय, छान. मस्त गुलाबजाम, मस्त आहे, छान. ओव्हरऑल सगळी डिश A1. आणि जर ह्याला 10 पैकी मार्क द्यायचे असते तर 10 पैकी 9 मार्क हे डिझर्व करते डिश. एवढे परफेक्ट कॉम्बिनेशन आहे आणि सगळे पदार्थ A1 आहे. आलात की नक्की ट्राय करा, एवढी सुंदर डिश आहे. मंडळी ही आहे आपली सुरमई थाळी, आणि ह्याच्यात पण सगळं ऑलमोस्ट सेम आहे, फक्त ह्याच्यात करीचा डिफरन्स आहे आणि इथे भाकऱ्यांचा. ही करी आहे आपली गोवन करी. भाकरी बघा किती लुसलुशीत आहे, हे बघा किती मऊ आहे. म्हणजे आपले जे घरात एजेड लोक असतात त्यांना जरी आपण आणलं इकडे खायला तर त्यांना अशी मस्त सॉफ्ट भाकरी खायला मिळते. मी आता ट्राय करते गोवन करी. मस्त कलर आहे, खाऊन बघूया. समथिंग डिफरंट. मी पहिल्यांदा खाल्ले गोवन करी, आणि खरं जी चव आहे ना ती नॉर्मल करीज पेक्षा ना खूप वेगळी आहे. एक वेगळाच असं ना ठसका लागतो ह्याच्यात, आणि मिरची असते ना आपली बेडगी मिरची वगैरे, त्याचा स्मेल येतोय. त्याचा मस्त ग्रँड करी बघा किती मस्त स्मूथ झाली आहे, असं अजिबात खोबरं नाहीये. त्यामुळे खाण्यात जी मजा आहे ना, जर मला काहीतरी असं वेगळं खायचं असेल ना मंडळी तर ही गोवन करी बेस्ट आहे. म्हणजे गोवन करी अशी गोड नाहीये, मस्त असा ठसका आहे त्याच्यात एक मिरचीचा, एकदम मस्त लागते. मंडळी आता ही सुरमई बघा केवढी मस्त अशी कुरकुरीत केली आहे बघा, आणि त्याच्यावर मस्तपैकी असं लसूण आहे, आणि बघा मस्त अशी कूक झाली आहे बघा. बघा कसं मस्त अशी टेम्पटिंग दिसतेय, आणि एकदम पीस बघा एकदम सेम टू सेम केक सारखा पीस आहे, जाडसा जाड. आणि आता खाऊन बघूया. एवढी सुंदर फ्राय केली ना, आणि जो कुरकुरीतपणा नाही त्यात एकच नंबर लागतो. मसाला तर A1च आहे, सुंदर आहे. आलात ना की ते मासे नक्की ट्राय करा, एवढे सुंदर बनवतात ना मासे, म्हणजे काय नाव ठेवण्याची जागाच नाहीये माशांसाठी, एवढे सुंदर मासे बनवलेत. तर मंडळी आता मी थोडासा राईस खाऊन बघते करी सोबत.
आधी मी खाणार आहे गोवन करी आणि थोडासा सुरमईचा बाव. हा बघा. चला मस्तपैकी खाऊया पटापट. अप्रतिम. आणि मी नेहमी ना माशाच्या सारासोबत ना सोलकढी थोडीशी मिक्स करते आणि खाते. हे कॉम्बिनेशन एवढं अप्रतिम लागतं ना, एकदम वेगळी चव येते. सारातला मासा, हे बघा आपल्या करी मधला मासा. परफेक्ट मसाला लागला करीचा त्याला, एवढा मस्त लागतो ना, अप्रतिम. भात पण ना एकदम खळखळीत आहे म्हणून खायला मजा येते. तर मंडळी थंडगार असा कोकम मोहितो आलाय आणि ट्राय करून बघूया आपण कसा लागतोय. आहा, एवढा अमेझिंग, मस्त. जास्त गोड नाही, जास्त आंबट नाही आणि थंडगार. म्हणजे जेवलेलं कसं, जेवल्यानंतर जर हे तुम्ही प्यालात ना एकदम काम तमाम आहे पोटाचं. एवढं सुंदर आहे, एकदम मस्त. नक्की ट्राय करा. तर मंडळी आता आम्ही हे सगळं संपवतो आणि मग तुमच्याशी मी भेटते. नंतर आपण थोडस गप्पा मारूया. आताच आपलं जेवण झालं आणि बिल सुद्धा आलेलं आहे. जेवण तर तुम्ही बघितलं, सगळं व्यवस्थित होतं, छान होतं. आणि आता आपलं जे आपण पॉम्प्रेट थाली घेतली ती 999ची होती आणि जी आपण सुरमई थाली घेतलेली ती 899ची आहे. तर रेट वाईज थोडंसं हाय आहे, पण बट तुम्ही येऊन कधी ना कधी एक दिवस ट्राय करू शकता फूड, कारण फूड क्वालिटी इज द बेस्ट. आपण बघितलं, सर्व छान होतं, फूडची क्वालिटी. परत जी टेस्ट होती ती अमेझिंग होती, छान होती. तर तुम्ही येऊ शकता, व्हिजिट करा. ऍड्रेस डिस्क्रिप्शन मध्ये आहे. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लगेच लाईक करा. चॅनलला कोण नवीन असेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट सुद्धा करा. तोपर्यंत आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.